बातमी आहे सदनिका धारकांच्या झालेल्या फसवणुकीची। पिंपळवंडी येथे बांधकाम व्यावसायिकांकडून 24 फ्लॅट धारकांची फसवणूक करण्यात आली आहे। कैलास लेंडे, परशुराम कोकाटे, संदीप लेंडे, मोहम्मद रफी इनामदार या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम बिल्डिंग लगतची दुसऱ्याची जागा सदनिका धारक यांना मालकीची दाखवून तेथे गार्डन बनविण्याचे आमिष दाखवून तेथील 24 फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याचा आरोप फ्लॅट धारकांनी केला आहे। प्रत्यक्षात मात्र ती जागा बिल्डर यांच्या मालकीची नाही। तसेच टाउन प्लॅनिंग संदर्भात खोटी कागदपत्रे सादर करून सदर विभागाची देखील फसवणूक करण्यात आली आहे। या फ्लॅट धारकांना सोलर सिस्टीम, स्वेज ट्रीटमेंट, बायो मॅनेजमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी प्रकल्प सोसायटीत करून देण्याचे आश्वासन टाउन प्लॅनिंग अंतर्गत देण्यात आले होते। सदर सुविधा या बंधनकारक आहेत। प्रत्यक्षात मात्र गृह प्रकल्प यामधील फ्लॅट धारकांना या सुविधा देण्यात आल्या नाहीत। त्यामुळे या फ्लॅट धारकांनी सोसायटीचा व कन्व्हिनियन्स डीड कायदेशीर बाबींची पूर्तता करून तात्काळ करून देण्यासाठी बिल्डर यांना पत्र दिले आहे। दुसऱ्याची जागा स्वतःच्या मालकीची दाखवून संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी आमची मोठी फसवणूक केली आहे व त्या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे फ्लॅट धारकांनी समाज दर्पणशी बोलताना सांगितले। कशी झाली आहे या फ्लॅट धारकांची फसवणूक, ऐका त्यांच्याच तोंडून। काय अडचण आहे नेमकी? अडचण आमची हे एक, आम्ही हा जो फ्लॅट घेतला तर गार्डन दाखवलं आहे म्हणून हा फ्लॅट घेतला। हां, ज्येष्ठ नागरिक करता बाकडे बसवणार, मुलांना खेळणीचं ते हे लावणार, झोके वगैरे असं आम्हाला तोंडी सांगून ते आम्ही रूम घेतला। काका, तुम्ही ज्येष्ठ आहात, कोणती प्रॉपर्टी घेताना तुमच्या प्रॉपर्टीचे जे कागदपत्र आहेत त्याच्यावर त्या गोष्टींची नोंद व्हावी लागते। त्यावेळेस तुम्हाला समजल्या नाहीत का या गोष्टी? ते आम्ही त्यांचा विश्वास ठेवला, त्याच्यावरती विश्वास ठेवला। मग आता गार्डनला ते काही लक्ष देत नाही आमच्याकडे। गेलते का तुम्ही त्यांच्याकडे? त्यांच्याकडे आमचं चालू आहे जाणं येणं, पत्रव्यवहार चालू आहे? पत्रव्यवहार चालू आहे। काय त्यांचे काय प्रतिसाद काय काय नक्की? येतच नाही, उत्तरच येत नाही। उत्तरच येत नाही। इथं तुम्हाला भेटायला वगैरे येतात ते? नाही, भेटायला नाही येत, काही नाही काय। सोसायटी रजिस्ट्रेशन झाली आहे? रजिस्ट्रेशन नेमकी का होत नाहीत? नक्की कुणी आडून धरलंय? त्यांनी आडून धरलंय का तुम्ही आडून धरलंय? त्यांनीच आडून धरले। काय म्हणतायत ते? ते काही याच्यावर बोलतच नाहीत। याच्यावर म्हणजे नेमकं कशावर? त्यांना ही जागा हवी। कोणती? ही सोसायटीची इच्छा नाही आहे त्यांना द्यायची? हां, तुम्ही ही जागा त्यांना देणार नाही? आम्हाला गार्डन दाखवलं त्यांनी, म्हणून तर आम्ही रूम घेतला। मग आता जोपर्यंत ते तुम्हाला गार्डन करून देत नाही तोपर्यंत तुम्ही सोसायटी तुमच्या नावावर रजिस्ट्रेशन करून घेणार नाही? मग कायदेशीर करू, मग आता आम्ही काय पुढं करायचं ते। मग कायदेशीर बाबींमध्ये करून दिले तर चांगलंच आहे, नाही तर ते बोलले तर आम्ही मग पुढचं पाऊल उचलणार। पुढचं पाऊल उचलणार आहात? काका, काय म्हणणं आहे नेमकं? आम्ही ज्यावेळी रूम घेतला इथं, नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर सदैव शेटे। किती वर्षापासून राहताय? मी त्याच्या 3 वर्षापासून राहतो। बरं, काय व्यवसाय काय करताय? मी रिटायरमेंट आहे। रिटायर्ड? कोणत्या विभागातनं रिटायर झालेत? मी पोस्ट ऑफिसमध्ये होतो। बरं, आता या फ्लॅट घेतल्यानंतरनं तुमच्या जी फसवणूक झाली असं तुम्ही म्हणताय, नेमकी फसवणूक काय? नाही, आम्ही ज्यावेळेला रूम घेतला ना, पाहायला आलो त्यावेळेला आम्हाला सांगितलं की इथं गार्डन आहे म्हणून, पण इथं प्रत्यक्ष गार्डन नाहीच आहे आता। म्हणजे गार्डन बनवून काय साफसफाईनं काहीच नाही, एकदम गार्डनसारखं वाटतच नाही इथं काही। फक्त गार्डनचीच अडचण आहे तुमची? गार्डन अजून सोलर सांगितलं होतं बसून देतो म्हणून, ते पण नाही आहे। ग्रामपंचायतचं पाणी आहे आता, फक्त एवढीशीच लाईन आहे इथून। आता जे 24 फ्लॅट आहेत त्याला पाणीसाठी मोठी लाईन पाहिजे, ती पण नाही। मग तुमच्या जर मागण्या मान्य झाल्या तर तुम्हाला सोसायटी रजिस्ट्रेशन करून घ्यायला हरकत नाहीये? नाही, मग काय हरकत नाही, फक्त मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। मागण्या मान्य झाल्या आमचं काय हरकत नाही। साहेब, नक्की काय अडचणी आहेत आपल्या? माझं नाव पठाण शेर अहमद सरदार। या ठिकाणी मी 2014 साली फ्लॅट घेतला आहे। तर गावचे बिल्डर असल्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी वर सोलर वॉटर, रेन हार्वेस्टिंग, ओल्या सुक्याचं कचऱ्याचं नियोजन या गोष्टी ॲक्च्युली त्यांनी दाखवल्यात, परंतु त्या मंजूर झाल्या असं दाखवल्यात, परंतु इथं त्या काही दिसत नाही आहे। दुसरी गोष्ट, मोकळ्या जागेत आम्हाला बाग सांगितली होती
आज पाठपुरावा केला तर ते बाग पण नाही दाखवली त्यांनी. आणि मागं कंपाऊंड टाकले. जर बाग त्यांना दाखवायची असती तर इथलंच जर भिंत बांधली असती तर आम्ही हा फ्लॅट घेतला नसता. दुसरी गोष्ट की बिल्डिंगचा मेंटेनन्ससुद्धा कुठे लिकेज आहेत बाबी. सोसायटीची स्थापना कधी झाली, म्हणजे बिल्डिंग बांधून कधी पूर्ण झाली आहे? बिल्डिंग बांधून 2015लाच झाली. तुम्ही ताबा कधी घेतलाय? ताबा 16ला घेतलाय. या गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्यानंतरनं जो कोणी बिल्डर आहे या गोष्टी तुम्ही त्यांना सांगितल्या नाहीत? सांगितलं. आम्ही वेळोवेळी 1.5 वर्ष पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी 1.5 वर्षात आम्हाला काही प्रतिक्रिया नाही दिली त्याच्याबद्दल. मग आता सध्या बिल्डरकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? बिल्डरकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की इथं चांगली साफसफाई करून गार्डन करून देणे, आम्हाला एक सोलर वॉटर बसवून देणे, रेन हार्वेस्टिंग, दुसरं ओल्या सुक्या कचऱ्याचं नियोजन कसं करायचं ते प्लॅन्ट त्यांनी बसवून देणे, पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून देणे आणि आता ज्या काही समस्या आहेत लिकेजच्या या संपूर्ण त्यांनी करून देणे. आणि दुसरं सोसायटी कायदेशीरदृष्ट्या रजिस्टर करून देणे आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून रजिस्टर देणे. सोसायटीला एवढे वर्ष झाली तुमची इमारत बांधून, आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन का झालं नाही साहेब? त्यांनीच लेट केलेलं आहे रजिस्ट्रेशन. काय पण नक्की रजिस्ट्रेशन लेट करण्यामागं कारणं काय आहेत? त्यांना आम्ही ह्या मागण्या केल्या तर ते त्याच्यापासून पळवाटा काढतात. आणि दुसरं कन्व्हेन्शियल बाबत पण त्यांना बोलवतो. वेळोवेळी आपण त्यांना पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे त्याचा. बिल्डर जर ऐकत नसेल, बिल्डरची ही जी काही भूमिका आहे ही अशीच जर राहिली तर सोसायटीच्या वतीनं पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका सगळ्या सोसायटीने मिळून बा कुठलं ग्राहक मंच म्हणा किंवा कायदेशीरदृष्ट्या कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी दर्शवलेली आहे सगळ्यांनी. ताई, नक्की काय अडचणी आहेत आपल्या? काय सर, हे त्यावेळेस हे यांचं मटेरियल येत होतं, बिल्डरचं हे वाटतं मटेरियल आहे. तर इथं काहीतरी त्यांना बांधायचं होतं काय ते नाही माहिती आम्हाला. पण जागा कोणाची आहे? बिल्डरची आहे का? बिल्डरची नाहीये, मग सोसायटी बिल्डिंगची जागा आहे. सोसायटीची आहे. पण ते बिल्डर आणत होते ना माल, तर त्यावेळेस अडवलं त्यांना. तर त्यांची मिसेस होती, तर ते म्हटले तुम्ही आता आम्हाला अडचण करताय तर आम्ही पुढं तुम्हाला अडचण करू, अशा बोलल्या ते त्या. मग आता हीच अडचण आहे का त्यांची आम्हाला, का सोसायटी करून देत नाही, मग गार्डन करून देत नाही, ही अडचण त्यांनी दाखवली का मग आम्हाला? ही जी मोकळी जागा आहे या जागेविषयी तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं जेव्हा तुम्ही इथे फ्लॅट घेतले तेव्हा? त्यावेळेस मुन्ना इनामदार आहे ना, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का भाभी इथं बाग होणार आहे, म्हणजे गार्डन होणार आहे. आणि गार्डन असं होणार आहे का ज्येष्ठांसाठी 2-3 बाकडे टाकू, मुलांसाठी पाळणे झोके असे आम्ही करू. त्याच्यानंतर मग आम्ही हा फ्लॅट बुक केला का चला बाबा इथं बसायला उठायला पण चांगलं आहे आणि जरा हवेशीर आहे म्हणून आम्ही फ्लॅट बुक केला. आणि ते पण कसे आहेत, गावातले आहेत म्हणून त्यांच्यावरती विश्वास केला आणि एवढे पैसे टाकून आता मला तर वाटतं आम्ही फसल्यासारखं झालं. नंतर ही ज्या मोकळ्या जागेत बिल्डरनी वैयक्तिक बांधकाम चालू केलं होतं का? चालू नाही केलं, पण त्यांनी ती माती बिती आणून टाकली आहे काही. त्यानंतर तुम्ही जाब विचारला होता का? विचारलं म्हणजे आम्ही ते ट्रॅक्टरच अडवला होता त्यांचा. बिल्डरचं काय म्हणणं आलं त्याच्यावर? तर ते काही बोलले नाही, फक्त त्यांनी एवढं सांगितलं त्यांच्या मिसेसनी का तुम्ही आता आमचा ट्रॅक्टर अडवला तर पुढं आता आम्ही तुम्हाला अडवणूक करणार. त्यामुळे अजून रजिस्ट्रेशन करून देत नाहीये सोसायटी नाही तुमची. देते. जर या तुमच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ह्या सगळी जी प्रक्रिया आहे, रजिस्ट्रेशन आहे, असंच थांबून ठेवणार आहे? काय करणार आहे मग? हे आहेत ना आता हे साहेब, यांना सांगितलेलं आहे सगळे, आता यांना हे सगळं सांगितले आमच्या मागण्या काय आहे, तर आता हे पुढं जसे करतील तसे मग त्यांना पाठिंबा आहे आमचा. ताई बोला, ताई काय अडचणी आहेत नक्की? गार्डन दाखवून गार्डन येऊन सांगितलं म्हणून फ्लॅट घेतला. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? 16 पासून. कोण आहे बिल्डर नक्की इथं? कैलास शेठ, PK कोकाटे, परत संदीप लेंडे आणि मुन्ना इनामदार. तुम्हाला इथं गार्डन करतो सांगितलं होतं, गार्डन केलं नाही? नाही केलं. अजून काय अडचणी आहेत? नाही, आता ते बाकीचं ठरवतील सगळं, पण गार्डन सांगितलेलं. दिलं नाही गार्डन तुम्हाला करून? नाही, इथं आपण गार्डन पाहिजे होते, ते बोलले होते. तुम्ही आले आपण फ्लॅट बुकिंग केले तर बोलले ना की तुमचं गार्डन आहे पोरांसाठी बरे आहे, तुम्ही घ्या करून घ्या. आपण बोलले चला बरे आहे, ते गार्डन बिर्डन हाय, खेळायला पोरं आहे, आपण खेळणार आहे. लेकिन कुठे आता बोलतो नाही गार्डन. तुमचा स्वतःचा फ्लॅट आहे का? हा, स्वतःशी. स्वतःचा फ्लॅट घेतला तेव्हा कागदपत्र तुम्ही केली असतील, त्या कागदपत्र गार्डनचा उल्लेख आहे का? नाही, तसं तोंडी सांगितलं तोंडी सांगितलं होतं.
कागदपत्रांवर जेव्हा बनवली तेव्हा तुम्ही उल्लेख का नाही करून घेतला बिल्डरकडनं नाही त्याचा? एवढं माहिती झालं होतं विश्वास ठेवला. कागदपत्री गार्डनची कुठं नोंद केलेली नाहीये, त्यामुळे आता तुम्हाला गार्डन भेटत नाहीये, करून देत नाहीयेत. अजून काय काय सांगितलं होतं, काय काय देतो म्हटले होते अजून? सगळ्या सुविधा करून देतो म्हटले होते. प्रत्यक्षात काय सुविधा आहे तिथं आता सध्या? तुम्हाला काय काय भेटते? काहीच भेटत नाहीये. पाणी पुरवठा वगैरे होतोय? काहीच नाही भेटत आहे. या बिल्डिंगच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्यासाठी आम्ही जानेवारी 2020 मध्ये ठराव करून हंगामी अध्यक्ष, हंगामी सचिव आणि हंगामी खजिनदार म्हणून नियुक्ती केली, जेणेकरून सोसायटीच्या नोंदणीच्या प्रक्रियेत गती येईल आणि आपली बाजू सदनिकाधारकांची मीटिंगमध्ये घेऊन ती मांडता येईल. तर त्याच्यामध्ये जानेवारी 2020 पासून आपण त्याचा पाठपुरावा चालू केला. त्याच्या अगोदर एकदा बिल्डर यांनी त्यांच्या समोर असलेल्या 2 गाळ्यांमध्ये मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये सांगितलं की आम्ही तुम्हाला 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत सोसायटी करून देऊ. त्यामुळे आम्ही शांत झालो आणि आम्ही म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही, आपली सोसायटी होऊन जाईल. त्यानंतर 23 डिसेंबर 2019 रोजी बिल्डर यांच्यापैकी एक जण श्री परशुराम शेठ कोळकाटे यांनी इथे एक ढिगारा दगडाचा आणून टाकला आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना थांबवलं की बाबा हे तुम्ही आम्हाला कमिटमेंट दिली होती, तुम्ही पहिले सोसायटी करून देणार आणि मग बाकीचे विषय आपण बोलू. तर त्यावेळेला त्यांनी या जागेत इंटरेस्ट दाखवून आम्ही त्यांना थांबवलं की तुम्ही तुमचा शब्द पाळा. पण त्याच्यामध्ये असं झालं की मगाशी सांगितलं की त्याच्यानुसार त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या इथं उपस्थित होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या जागेत आम्हाला काही करण्यापासून आम्हाला थांबवले, त्यामुळे तुम्ही आम्हाला अडचणीत आणले, तर आम्ही तुम्हाला सर्वांना अडचणीत आणू, बघू कशी सोसायटी होती, आम्ही बघू. अशा पद्धतीने आरेरावीची भाषा वापरली, दमदाटीवाजा भाषा केली, धमकी दिली सर्वांना. त्याच्यानंतर मी त्या सिटी सर्वेच्या ऑफिसला माझं एक मत असं, आमच्या सगळ्यांचं असं आकलन झालं की जर एखादा व्यक्ती त्याची जागा असेल तर त्याला जर आपण त्या जागेत जाण्यापासून जर प्रवृत्त केलं किंवा थांबवलं तर तो जर थांबला तर याचाच अर्थ काहीतरी चुकीची गोष्ट आहे. म्हणून मी सिटी सर्वे ऑफिसला पाठपुरावा चालू केला. पाठपुरावा करत असताना सिटी सर्वेला या जागेचे कागद काढले. त्या जागेचे मालक जे आहेत ते जोशी काका आणि कुलकर्णी काका निघाले. म्हणजे थोडक्यात असं झालं, ह्या जागेला नियमबाह्य पद्धतीने कंपाऊंड मारून बाग असल्याचं चित्र उभं करून आम्हाला ते फ्लॅट घेताना दाखवलं की इथे बाग होणार आहे. जरी त्यांनी तोंडी सांगितलं असलं आणि कुठल्याही कागदावर उल्लेख नसला तरी दुसऱ्याच्या जागेला आपण एकमेकांबरोबर किंवा आपण ऐकतो की बांधावरनं भांडणं झाली, पण हा बांध नाही, हा किती बांध असतील याच्यामध्ये, किती मोठा प्रिमाइसेस आहे. तर मला सांगा, कोणाला कायद्याने अधिकार दिला आहे दुसऱ्याच्या जागेला कंपाऊंड मारून तुम्हाला तोंडी बाग सांगायचा? सगळ्यात महत्त्वाचं किती गुंठे क्षेत्र आहे? क्लिअर टायटल जे आहे ते 60.25 गुंठे क्षेत्र आहे जोशी काका आणि कुलकर्णी काकांचं. बेकायदेशीरपणे जे काही बिल्डर आहेत दुसऱ्यांची जागा स्वतःची दाखवून त्या ठिकाणी बाग बनवतो असं तुम्हाला सांगण्यात आलं? येस. परंतु ही जागाच मात्र बिल्डरच्या मालकीची नव्हती. त्यांच्या मालकीची नव्हती, तर त्यांनी त्याच वेळेला जर इथं भिंत टाकली असती. किती हे जे फ्लॅट धारक आहेत त्यांची फसवणूक झाली आहे? सर्वांची फसवणूक. अधिकृत ठराव आहे आमच्याकडे. किती फ्लॅट धारक आहेत इथे? 24 जण आहेत राहणारे. सर्वांची फसवणूक झाली. सगळ्यांनी सह्या दिलेल्या ठरावावर. आपण कुठल्याही कायदेशीर बाबीचा कुठल्याही पत्रव्यवहारामध्ये किंवा सोसायटी नोंद झाल्यावर आपण ठराव करतो, पण आमची सोसायटी नोंद नाही. परंतु सगळ्यांचं म्हणणं जे कागदावर यावं आणि सगळ्यांची त्याचा सहमती आहे का नाही, त्यासाठी आपण सोसायटीचे जी अगोदरची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ठरावाअन्वये पूर्ण सह्या घेतलेल्या आहेत सगळ्यांच्या आणि त्याच्या अन्वये आपण ते बिल्डर यांना पाठपुरावा केलेला आहे. आणि 23 डिसेंबर 2019ला ती प्रक्रिया झाल्यानंतर बिल्डर यांनी तात्काळ पुढील सोसायटी नोंदणीसाठी पत्र दिलं. सोसायटी नोंदणीसाठी पत्र दिल्यानंतर आमची एक मीटिंग झाली. मीटिंगमध्ये ते म्हणायला लागले की बाग आम्ही कधी सांगितलीच नव्हती आणि ती जागा आमची, हे घ्या कागदपत्र. तर मी त्याच्या अगोदरही पाठपुरावा करून त्यांनी कागदपत्र दाखवली तुम्हाला? कागदपत्र दाखवायला डिनाय केलं त्यांनी, नाही सांगितलं. परंतु मी माझ्या हातचलाकीने आणि माझ्या चांगल्या यांनी मी ते कागदपत्र मागून घेतले माहिती अधिकार आणि त्या पद्धतीने सगळ्या ऑफिसकडून. आणि त्याच्यामध्ये निदर्शनास आली ती जी जागा आहे 1969 पासून कुलकर्णी काका आणि गुजर साहेब, तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात, एक सरकारी पदावर काम करताय. या ठिकाणी तुमची दुसऱ्याची जागा बिल्डरनी स्वतःची दाखवून तुमची फसवणूक केली आहे. पोलिसांमध्ये याविषयी तुम्ही तक्रार का करत नाहीत? याच्यामध्ये असं असतं की आता तुमचं जे चॅनल आहे किंवा तुम्ही जे न्याय देण्याची बाजू करता
तर प्रत्येक गोष्ट जर तक्रारीच्या बाजूने केली तर ही यापूर्वी तक्रार केली गेली असते, पण आपण एक संधी देतोय संबंधितांना. पण आमचा आवाज जो आहे, आमच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडू नये ही आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. जेणेकरून तक्रार ज्या वेळेला आता ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक ठराव केला आत्ता 27 तारखेला. त्या ठरावामध्ये आम्ही त्यांना काय केलं की मागचे सगळे मुद्दे आणि आत्ता नव्याने जे घेतलेत मुद्दे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. आणि 1 महिन्याच्या मुदतीमध्ये त्यांच्याकडून आम्हाला लेखी उत्तर पाहिजे, लेखी प्रतिसाद पाहिजे, तोंडी नाही. काय लेखी हवं आहे तुम्हाला? की बाबा हे जे आम्ही त्यांना 13 मागण्या केलेल्या आहेत की अनधिकृत बांधलं आहे, बाग दाखवली, सोलर ॲक्च्युली इथं सोलर बसवलेलं दाखवलं आहे, टाऊन प्लॅनिंगची मान्यता जी भेटली. आता त्यांनी या पॅम्पलेटमध्ये हे बघा, हे 4 जण आहे अधिकृत पॅम्पलेटमध्ये. आणि हे टाऊन प्लॅनिंगची मान्यता. टाऊन प्लॅनिंगची मान्यता कधी भेटते? जेव्हा सगळ्यात तुमच्या टर्म्स अँड कंडिशन असतं त्याची तुम्ही पूर्तता करता. त्याची तुम्ही पूर्तता करता. टाऊन प्लॅनिंगची मान्यता. जर टाऊन प्लॅनिंगची मान्यता देताना मान्य प्रांताधिकारी साहेब असतील, त्यांच्या जर टर्म्स अँड कंडिशनमध्ये येण्याच्या सोलर कंपल्सरी, स्वेज ट्रीटमेंट प्लॅन कंपल्सरी आणि रेन वॉटर कंपल्सरी आहे असं जर असेल आणि त्यांनी जे दाखवलेलं असेल तर ती अट त्यांनी पूर्ण केलेली आहे. फक्त काय केलं आहे, ती पूर्ण केली तेवढ्यापुरती असं दिसतंय आणि त्याच्यानंतर ते सगळे इथे नाही आहे. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही टाऊन प्लॅनिंगची जी आम्हाला सांगितला मुद्दा, त्यांनी आम्हाला कुठेही लिहून द्यायची गरज नाही. हे जे एवढं चित्र आहे हे एवढं इनफ आहे. माझं वैयक्तिक मत सांगतो, कुठलाही चांगला मनुष्य अशी गंभीर चूक नाही करणार. 2 नंबरला सोलर बसवलेलं दाखवलं आहे पण नाही, स्वेज वॉटर बसवलेलं दाखवलं इथं नाही. तुम्हाला जे म्हटलं ना, यात कुठेतरी टाऊन प्लॅनिंगचं जे मान्यता देणारा विभाग आहे तो पण कुठेतरी कारणीभूत आहे. 100% आहे, प्रश्नच नाही. त्यांची पण बिल्डरकडनं फसवणूक केली गेली आहे. 100% कदाचित हे साटेलोटे लागे भांडे असू शकतील, काय सांगता येते. शेवटी त्याच्याबद्दल आपण नाही ना तर्कवितर्क करू शकतो. परंतु जे संबंधित अधिकारी इथं साईट व्हिजिटला आले आणि त्यांनी काय सांगितलं की इथं सगळं आहे वर्किंग, म्हणजे काय सोलर आहेत, आणि त्यानंतर ती मंजुरी भेटली ना, फायनल कंप्लिशन सर्टिफिकेट. अधिकाऱ्यांना कुठेतरी मॅनेज केलं गेलं की नाही ह्याच्याबद्दल सांगू शकत नाही. परंतु इथलं सोलर कुठं गेलं? जर अधिकारी इथं येऊन साईट व्हिजिट करतात आणि सोलर असल्याचं दाखवतात, स्वेज ट्रीटमेंट प्लॅन्ट असल्याचं दाखवतात, रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्याचं दाखवतात, मग त्या दिवसापुरतं होतं का ते दाखवायपुरतं? सर्टिफिकेट फक्त एका दिवसापुरते होते का ते? फक्त कागदी घोडे नाचवले गेले. हां, मग याच्यामध्ये किती फसवणूक त्या लोकांची. पण लोकांची इरी सुरू झालं, सोलर सुरू केलं असेल ना. असे किती? हे सर्टिफिकेट बघा, मुद्दा क्रमांक 7, 8, 9 बघा. अधिकृत पत्र आहे, माहिती अधिकारात पाठपुराव्यात आणलेलं. हे अधिकृत पत्र आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवलेला डायग्रॅम. सोलर सर्टिफिकेट. सोलरचे 6 सुदर्शन सौर बसवलेले असून कार्यान्वित आहे. 3/3/2015. बायोसॅनिटायझर प्लॅन. सांडपाणी याचं वेस्ट ट्रीटमेंट प्लॅनचं सर्टिफिकेट. इथं ऑलरेडी सगळं वर्कआउट आहे आणि व्यवस्थित आहे, कार्यान्वित स्थितीत. आणि हे ते प्रॉपर्टीवर लोन काढलेलं आपण. सगळं 3 प्रॉपर्टी. जागा स्थळ पाणी अहवाल टाऊन प्लॅनिंग अधिकाऱ्यांचा.
आता मला सांगा, एवढ्या गंभीर चुका असताना आमचं काही म्हणणं नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की सोसायटी ही प्रलंबित ही फक्त तुमच्यामुळे झालेली आहे. तुम्ही जर 23 डिसेंबर 2019ला हे जे कृत्य केलं, ते कृत्य सोडून ते कृत्य झाल्यानंतर इमिजिएटली जर सदनिकाधारकांबरोबर चर्चा केली असती तर आज ही वेळ आम्हाला पाहिजे वेळ नसती. आणि तुम्ही मगाशी आमच्या काही सदनिकाधारकांना विचारला की त्यांनी हे करून दिलं नाही तर काय करणार, तर त्यांनी जर करून दिलं नाही महिन्याभरात तर आम्ही पुढील उचित कायदेशीर किंवा काही सल्ला घेऊन करू कार्यवाही. परंतु आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे. मी याच्यामध्ये बारकाईमध्ये गेलो आहे, हा आपल्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्रामध्ये कन्व्हिन्स डीड न झालेल्या अशा कितीतरी सोसायटी आहेत अजूनही. मागे एक ते संबंधित अधिकारी जे होते सहकार खात्याचे, त्यांनी एक विशेष मोहीम काढली होती जानेवारी 1 ते 15मध्ये, कन्व्हिन्स डीड करून घ्या म्हणून. तर आपल्याकडे अशी आयडिया आहे की आपल्याकडं जे सोसायटी बनवायला कागदपत्र लागतात त्याची पूर्ण कागदपत्रांची यादी आणि त्याची डिटेल आहे आपल्याकडं. तर त्यांनी नाही करून दिली तर आपण 4 महिन्यात त्यांना नोटीस देऊन आपण आपल्या पद्धतीने आम्ही स्वतःहून, बिल्डरची गरज नाही त्याला, ती करून घेऊ शकतो. आणि त्याच्या 4 महिन्यात पुढच्या कन्व्हिन्स डीड हे बिल्डरकडून सदनिकाधारकांना करून दिलं जातं. पण ज्यावेळेला बिल्डर प्रतिसाद देत नाही त्यावेळेला स्वतःहून सदनिकाधारक जेव्हा ते डीड करतात त्याला डीम कन्व्हिन्स म्हणतात. तर आम्ही त्या तुमच्या मागण्यांचं काय? पण मागण्यांच्या बाबत आता कसं आहे, सोसायटी प्रलंबित आहे, सोसायटी प्रलंबित. आता याच्यामध्ये काय होतं की टॉयलेट बांधणे, आम्हाला सहकार्य न करणे, MSEBीचं जे महावितरणचं लाईट बिल आहे त्याच्यामध्ये संबंधित पिंपवंडीचे अधिकारी त्यांच्याकडून थोडीशी निग्लिजन्स आहे. याचं मीटर याचं बिलिंग त्याला होतं आणि त्याचं बिलिंग याला होतं कॉमनच्या मीटरला. त्याच्यामध्ये पठाण साहेबांनी ऑलरेडी त्याची कंप्लेंट दिलेली किंवा चुकीच्या पद्धतीने एक सूडबुद्धीने आमचा मीटर कापला होता मागच्या मार्चमध्ये. त्याची एन्क्वायरी चालू होईल. त्यांना आम्ही तशी विनंती केली आहे अधिकाऱ्यांना की बाबा अशा चुकीच्या पद्धतीने इथं चाललेलं आहे. तर त्यांना बिल्डर यांना इथल्या कर्मचाऱ्यांनी फोन केला की बाबा तुमचं मीटरचं लाईट बिल थकलेलं आहे. तर ते म्हणाले की बिल्डिंगचा आमचा संबंध नाही. मग अशी जर उत्तर येत असतील, त्यांचं लिकेजच्या वेळेस त्यांना एक रिप्लाय दिला की बाबा तुम्ही तुमचं बघून घ्या. त्याच्यामुळे काय होतं, असे जर वारंवार नकारात्मक रिप्लाय येत असतील तर आम्ही 1 महिन्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने लीगल प्रोसेस, लीगल गायडन्स घेऊन आम्ही कारवाई करू. आणि सोसायटी फॉर्मसाठी त्यांनी जरी आम्हाला काही केलं नाही तर आता आम्ही आमची मिळून सोसायटी लीगल गार्डन करायला जर जागाच उपलब्ध नाही एक सोसायटीच्या मालकीची, लीगल गार्डन करणार कुठं? हां, आता याच्यात एक मुद्दा आहे. आता याच्यात कसं असतं, याच्यामध्ये एक पॉईंट असतो, तुमची जी सकारात्मक भूमिका आहे की आमची जी मागणी आहे किंवा आमचं जे रोष आहे की आम्ही फसलं गेलेलं आहे, अशी फसवणूक कोणाची होऊ नये. पहिल्यांदा सगळ्यात पहिला जी तुम्ही तोंडी सांगता, कुणी समजा एखादा व्यक्ती बिल्डर आहे, तो जर सदनिकारानं सांगत असेल की इथं बाग आहे तर त्याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही लेखी घ्या. त्याशिवाय तुम्ही टोकन नंतर पुढे जाऊ नका. माझं वैयक्तिक मत, आमच्या सर्वांचा अनुभव, 2 नंबरला त्याचे कागदपत्र पूर्ण, त्याचा प्लॅन पासून त्यांनी जे येणे परमिशनला कागदपत्र दाखवले आणि परमिशन मागेल ते चेक करा. शेवटी हे बघा, आम्ही पहिल्यांदा सदर कॉन्ट्रॅक्टरवर कायदेशीर कारवाई सोसायटी करणार आहे का? करणार ना आम्ही सर्वानुमते. याच्यात कसं आहे की कुणी माझ्या एकट्याचा प्रश्न नाही, मी प्रतिनिधी आहे सर्वांचा. परंतु सगळ्यांनी मिळून आम्ही काय करतो, स्टँडर्ड प्रोसिजरनुसार ठराव घेतो, चर्चा करतो, ठराव घेतो, विषय मांडतो, चर्चा करतो आणि त्याच्यावर पुढची कार्यवाही, ॲक्शन, लाईन ऑफ ॲक्शन काय करायची ते ठरवतो आम्ही. मी एकट्याने नाही करत किंवा कुणी एकट्याने करत नाही. सोसायटी म्हटलं मी, तुम्ही अध्यक्ष, हंगामी अध्यक्ष आहात. हंगामी अध्यक्ष म्हणून सोसायटी पुढं तुमची फसवणूक झाली आहे, कायदेशीर कारवाई बिल्डरवर करणार आहात का? 100% करणार, त्यात काही वादच नाही. हे जर प्रथमदर्शी मला सांगा, याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचा सहभाग आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही विचारणार की बाबा तुम्ही काय केलं असं. साईट व्हिजिटला दाखवताना त्या दिवशी ॲडजस्ट होतं आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की ही जी जागा आहे, या जागेचं कसं आहे, या जागेचा पाठपुरावा करताना अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्या मागे काही लोक पाठपुरावा करत होते, म्हणजे पाठलाग करत होते. आणि त्या प्लॅनमध्ये दाखवताना सुद्धा आहे यांनी हे केलेलं आहे. 37 नंबरचा सिटी सर्वे उतारा. ही जी मोकळी जागा आहे त्याचा आहे का? हो, 38 नंबरचा सिटी सर्वे उतारा चतुष्सीमा बघून काढलेला आहे. हा उतारा आहे आणि 39 नंबर कुलकर्णी का 1969 पासून याच्यावर कुठलाही नोंद नाही. वामन शंकर कुलकर्णी. आणि त्याच्यामध्ये अजून एक विषय असा आहे की त्यावेळेला त्यांनी सांगताना सांगितलं की बाबा मोकळी जागा. तर त्यांचं म्हणणं काय होतं
की हे जागेचे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. तर त्यांनी त्यावेळेला हे बघा, हा त्याचा मार्किंग आहे. त्या मोकळ्या जागेतली त्यांची एवढी जागा आहे बहुतेक त्यांची एवढी. तर ते जे टाकले ना त्याच्या शेजारची जागा आहे. हे बघा, हे मार्किंग त्यावेळेला ते इथं काहीतरी करणार होते. इथं काहीतरी करणार, ते फक्के मारून त्यांनी ते मार्किंग केलं होतं. आणि त्याच्यामध्ये ही जागा मात्र त्यांची नाही, पण ही त्यांची. तर इथं काहीतरी शेड उभारून पूर्ण जागा बाबा ताबा मारायचा किंवा थोडंसं वहिवाट लावून घ्यायची, असा विषय होता त्यांचा. आणि याच्यामध्ये कैलास शेठ लेंडे यांनी सांगितलं की ह्या जागेचा माझा संबंध नाही, या जागेचा संबंध जो आहे तो श्री परशुराम शेठ कोकाटे आणि श्री अजित शेठ शरदराव लेंडे यांचे ते मालक आहेत. म्हणजे ह्या जागेचे मालक आहेत श्री परशुराम शेठ कोकाटे आणि श्री कैलास शेठ लेंडे. आणि मात्र तेवढ्या जागेचे मालक आहेत श्री परशुराम शेठ कोकाटे आणि श्री अजित शरदराव लेंडे. हे कसं काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपाऊंड घालताना 2012-13 घातले, परंतु ही जे तुकडा म्हणतात ते छोटासा, हा तुकडा खरेदी कधी केला आहे? 2016ला, 30 एप्रिल 2016ला त्याची खरेदी करत झाली. म्हणजे बघा काय अर्थ घ्यायचा आपण, तुम्हालाही कळतं. आता मी काय जास्त सांगू इच्छित नाही, बोलू इच्छित नाही. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.